आजपासून बरोबर 1 महिन्याने लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे। ढोल ताशांच्या तालावर धूमधडाक्यात बाप्पाचं सर्वत्र स्वागत केलं जातं। दरम्यान याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अशा नाशिक ढोल पथकांच्या वादन सरावाला देखील गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आता उत्साहात सुरुवात झाली आहे। पथकामध्ये विद्यार्थी, गृहिणी, उद्योजक, शिक्षक अशा अनेक क्षेत्रातील लोक सहभागी होऊन आपला छंद जोपासत आहेत। दिवसभर आपली कामं आवरली की सायंकाळी 2 ते 3 तास दररोज हा सराव केला जातो। काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये फक्त 3 ते 4 पथकं कार्यरत होती। मात्र ढोल वादनाची लोकप्रियता वाढत गेली आणि एकट्या नाशिकमध्ये आता पथकांची संख्या 40 वरती जाऊन पोहोचली। दरम्यान हा सराव नेमका कसा सुरू आहे यावर एक नजर टाकूया। आजच्या बरोबर 1 महिन्यांनी लाडका गणपती बाप्पा घरोघरी विराजमान हा होणार आहे। 14 सप्टेंबरला यंदा बाप्पाचं आगमन होणार आहे आणि याच बाप्पाच्या आगमनाची तयारी जी आहे ती नाशिक ढोलच्या वतीने देखील सुरू ही करण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर नाशिक ढोल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर प्रसिद्ध आहेत। याच नाशिक ढोलच्या तालावरती बाप्पाचं वाजत गाजत आगमन जे आहे ते खरं तर राज्यभरात होत असतं। जर बघितलं तर आता 1 महिन्यावरती गणपती आल्यामुळे आता यांची तयारी देखील सुरू झाली आहे। रोज संध्याकाळी खरं तर म्हणजे कोणी आपण बघितलं त्या वाचकांमध्ये कोणी विद्यार्थी आहेत, कोणी गृहिणी आहेत, तर कोणी इंजिनियर, डॉक्टर यांचा देखील सहभाग आहेत आणि रोज संध्याकाळी खरं तर 5 वाजता तर अशा प्रकारे सराव जो आहे तो सुरू होतो आणि रात्री 8 वाजेपर्यंत सराव जे आहे ते करत असतात। दरम्यान कशा पद्धतीने हा पूर्ण सराव त्यांचा सुरू आहे आपण जाणून घेणार आहोत। सिंहगर्जना ढोल पथकाचे प्रीतम माझ्यासोबत आहेत। प्रीतम, काय कसा उत्साह आता महिन्यावर बाप्पाचं आगमन आहे? नक्कीच नाशिकची सगळी ढोलताशा पथकं ही सज्ज झालेली आहेत आणि बऱ्यापैकी नाशिकमधली सगळीच पथकं तयारीला लागलेली आहेत। नाशिक ढोल म्हणजे जगप्रसिद्ध वाद्य आणि संपूर्ण जगात हे वाद्य पसरलेलं आहे। आम्हाला आनंद आहे, आम्ही पण या संस्कृतीचा भाग आहोत। बरं, कसा सराव असतो रोज? रोज संध्याकाळी 6 ते 8 असा सराव असतो आणि जवळपास सगळ्या क्षेत्रातली छोट्या मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंतही लोक आमच्याकडं वादनासाठी येतात आणि रोज उत्साहाने सराव करतात। कसे प्रकार बघायला मिळतात किंवा काय आम्हाला या ढोलबद्दल थोडं सांगा? ढोल म्हटलं तर हे रणवाद्य आहे। युद्धभूमीवर वाद्य जेव्हा आपले युद्ध चालायचे प्राचीन काळात त्यावेळेस हे रणवाद्य वाजायचं आणि त्याच्यानंतर युद्धाला सुरुवात व्हायची। नंतर शिवाजी महाराजांच्या काळात अन्नधान्यांच्या पिकांसाठी स्वागतासाठी हे वाद्य वाजवलं जायचं। आता मांगल्य वाद्य म्हणून आपण पाहतो, गणेश उत्सव म्हणा, शिवजयंती म्हणा, महापुरुषांच्या जयंत्या म्हणा, आपल्या सगळ्या सण उत्सवांना हे वाद्य वाजवलं जातं आणि लोकांचं मन जिंकलं जातं। यात सगळ्या स्तरातले लोक आमच्यात इन्व्हॉल्व आहेत। जसे की हा एक व्यायाम पण म्हणता येईल। तुम्ही पाहू शकतात पूर्ण पायापासून तर मस्तकापर्यंत हा व्यायाम चालतो। तर अशा प्रकारचं हे वाद्य हे संपूर्ण शरीराचा सुद्धा व्यायाम करून घेतं। बरं, तसं पाहिलं तर सुरुवातीला मोजके 2-3च प्रकार म्हणजे पहिले तर काय म्हणते पथकं करत होती। आता किती संख्या झाली नाशिकमध्ये आणि एकूण संपूर्णतः कसं आपलं यामधून उलाढाल देखील होते किंवा सगळा हा व्यवसाय कसा चालतो? हा व्यवसाय नाही, हा छंद आहे आमचा आणि जवळपास पुण्यापासून ही परंपरा चालू झाली। आप्पासाहेब पेंडसे यांनी 1960 साली ही परंपरा पुण्यातून चालू केली। तोपर्यंत आत्तापर्यंत पूर्ण जगात प्रसिद्ध झालेले आहेत। सगळेजण छंदासाठी या वाद्य पथकात येतात आणि गणपती बाप्पाच्या सेवेसाठी या वाद्याचं वादन करतात। नाशिकमध्ये किती पथकं आहेत? जवळपास 35 ते 40 पथकं नाशिकमध्ये आत्ता आहेत आणि ही उत्साहाने वादन करतात आणि बाप्पाची सेवा करतात। किती ताल असतात, किती प्रकार आहेत? यात भरपूर ताल आहे। यात आता जसं आता आपलं आयुष्य अपडेट होतंय त्याप्रमाणे आमच्या ताली पण अपडेट होत आहेत आणि अनेक म्युझिशियन आमच्यात जोडले गेले आहेत। आपण पाहू शकतात ही सगळी मंडळी ही म्युझिक क्षेत्रात काही ना काही त्यांचं डोकं लावून वेगवेगळ्या कल्पना ॲड करून ही ताली निर्माण करत असतात आणि आत्ताही आमचाही तोच प्रयत्न चालू आहे। जवळपास 100+ ताली आम्ही वादन करतो आणि यापुढे ही ताली वाढत राहतील, अगणित वाढत राहतील। आपण बघत आहोत करतात त्यांच्यामध्ये देखील उत्साह बघितला तर आता बाप्पाचं 1 महिन्यावरती आगमन आहेत त्यामुळे करता सर्व ढोल पथकं ही सज्ज झालेली आहेत आणि त्यांच्या सरावाला देखील आता कुठेतरी सुरुवाती झालेली आहेत। तर बोला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया।